पारू मॅडमच्या सांगण्यावरून आणि सर्व पुराव्यानिशी आम्ही दिशाला चौकशीसाठी कस्टडीमध्ये नेत आहोत. हो नाही सासू तुम्हाला पण माहितीये मी हे सगळं नाही केलंय. तुम्ही मला का खोट्या आरोपांमध्ये अडकवताय? सांगा ना तुम्ही काय नाही केलंय. यात हरीश सरांची तरी काय चूक होती? त्यांनी बी त्यांच्या भावाच्या जीवाची अशीच भीक मागितली होती ना तुमच्याकडं. बरं झालं आजच्या दिवसात मी काहीच वाईट वागले नाही, म्हणून मी सुरक्षित आहे. तर या पारूने मला मारायला सुद्धा काही कमी नसतं केलं. हरीश सारख्या प्रामाणिक माणसाला मारलंस, त्याच्या निरागस भावाचा सुद्धा जीव घेतलास. हे पाप तुला इथेच फेडावं लागणार आहे. ते मी नव्हतं केलं. ते अनुष्काने केलं होतं आणि तिने तुझी कबुली पण तर दिली होती. शा तुलाही माहितीये की ते कोणी केलं होतं ते, आणि तू इतक्यावरच थांबली नाहीस. तू आदित्यला किडनॅप केलंस. हे बघा सासू मॉम मी काही केलेलं नाहीये. पण एक मिनिट आधी ते सासू मॉम म्हणणं बंद कर. मला तुझ्याशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडायचं नाहीये. आणि तुला आठवतंय ना त्या फॅक्टरीमध्ये तू मला काय करायला लावलं होतंस ते? सासू मॉम, तुम्ही ना हात जोडून गुडघ्यांवर बसून स्वतःच्या मुलाची भीक माग. मी हात जोडून माफी मागते तुझी. प्लीज माझ्या आदित्यला जाऊ दे. माहितीये मला. हे बघा माझी काही चूक नाहीये, पण तरी मी तुमच्यासाठी तुमची माफी मागते तशी सेम गुडघ्यांवर बसून. आय एम सॉरी. मला माफ करा, माझी चूक झाली. या वेळेला तुला कायमची जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणार आहे मी. तुझा बिझनेस बंद केलाय, तुझा फायनान्स बंद केलाय, मार्केटमध्ये तुला आता कोणी उभं सुद्धा करणार नाहीये. संपली आहेस तू दिशा. आता तुला कळेल की या अहिल्या देवी किर्लोस्करच्या वाट्याला गेल्यावर काय वाट लागते ते. प्लीज आईला मॅडम, मी हे बघा ना, मला नाही जायचं जेलमध्ये. मी तिकडे राहून आली आहे. खूप अनकम्फर्टेबल असतं तिथे. काहीच फॅसिलिटीज नसतात. खूप बोर होतं मला तिथे. आणि मी काही केलेलंच नाहीये. मला नाही जायचं जेलमध्ये. प्लीज मी तुमच्या सगळ्यांपासून आहे ना, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून खूप लांब निघून जाईल. प्लीज मला जेलमध्ये नको पाठवा. प्लीज, तुला सुधारण्याची शेवटची संधी देऊन सुद्धा झाली आता. धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी. तुला तुझ्या कर्मांची फळं मिळालीच पाहिजे. आणि या सगळ्यात मला माझ्या पारूने मदत केली. काल मी तिच्याशी बोलले आणि मग आमचा हा प्लॅन ठरला. पण तुम्ही तर चिटिंग करत नाही ना. हा ते माझं काम आहे. मला माझं काम करू देत ना. तुम्ही तुमचं काम करा. माझ्यावर का अन्याय करताय तुम्ही असा? दिशा, तू इतकं सगळं करून सुद्धा तुला असं वाटतंय की मी तुला सोडेल? हे बघा मी काहीच नाही करणार. मी तुमच्या सगळ्यांच्या लाईफ मधून आय स्वेअर खूप लांब निघून जाईल. तुम्ही म्हणाल ते करेन, पण प्लीज मला जेलमध्ये नका पाठवू. प्लीज आई, आता हिला सोडायला नको. नाही सोडायचं नाहीच आहे हिला. हे ना कुत्र्याचं शेपूट आहे. काही केलं ना तरी वाकडं ते वाकडेच राहणार. यार ती बेबी असं नको ना वागूस प्लीज. हे बघ मी ना तुझ्या आणि तुझ्या बायको पासून खूप लांब निघून जाईन. प्लीज मी कधीच नाही डिस्टर्ब करणार तुम्हाला, पण मला जेलमध्ये नका पाठवू प्लीज. मला नाही जायचंय जेलमध्ये. प्लीज मला नका सोडू जेलमध्ये. माझे प्रोडक्ट खराब करण्यासाठी त्यात जे केमिकल मिक्स केलेस ते आधी कबूल कर. त्याची शिक्षा भोग, मग मी तुला ह्या केसमधनं सोडवे. बघ, विचार कर, निर्णय तुझा आहे. काल काय म्हणाली होतीस? आमची गुढी उभारू देणार नाहीस ना? आज बघ किर्लोस्करांची गुढी कशी दिमाखात उभी राहते ते. आणि आमची गुढी उभी राहीपर्यंतच वेळ आहे तुझ्याकडे विचार करायला.
देवी आई, मला ना आता असं वाटतं की आज पुन्हा एकदा होळी करावी आणि त्या होळीमध्ये यांना दहन करावं. पारू, होळी पुढच्या वर्षी येईल परत. पण आज गुढीपाडव्याचा सण आहे. आज सगळं जुनं सोडून नव्याचं स्वागत करायचं असतं. त्यामुळे आज आपण दिशाचा हा चॅप्टर बंद करूया आणि नव्या वर्षाचं आनंदात स्वागत करूया. ना खाली बघ ना, तर नजर लागेल रे. खरं आज माझीच नजर लागेल तिला. काय 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 आईबद्दल बोलत होता तुम्ही? मी बाईबद्दलच बोलतोय. हा मग तुला काय वाटलं? कुठे काय? बापरे, या दिशाने जरा जास्तच व्हायला लावलं नाही? मला सगळं मेकअपच उतरला हो. दामिनी, आज गुढीपाडवा आहे, पोळा नाही. माहितीये मला. मला बहीण म्हणाले काय? ओ, तुम्ही मला टोमणं मारलात का? पारू, ये. काय करू आता? या हिल्ल्याला जास्त डिवचून पण नाही चालणार. जाऊदे, आत्ता तरी गप्प बसते. पुढचं पुढे बघू. पारू, अगं गुढीची पूजा करायला ये समोर. शी, याला काय अर्थ आहे? मला वाटलं होतं बहिणी पूजा करायला मला बोलवतील, पण नाही, या मूर्ख बावळट मोलकर्णीला बोलवले. जाऊन ना विचारतेच वही. नको, आता नको विचारायला. तवा ऑलरेडी तापलाय, माझ्यावरच शेकेल. आता जरा शांत बसते. नाही देवी आई, ह्यो मन तुमचा आहे. तुम्ही या घरची लक्ष्मी आहात. पारू, तू माझ्यासाठी, या घरासाठी जे काही केलंयस ते. देवी आई, या दिशा मॅडमच्या घरी ना काय बी खायला नाही मिळालं मला. मला ना लय भूक लागली आहे बघा. तुम्ही आवरा की पटापटा पूजा. पारू, बर. प्रिया, आले. थांबा थांबा, मी या घरात आधी आले, मी मोठी आहे, मग प्रिया. अहो, टोमणे मारून झाले असतील तर या पुढे. माझ्यामुळे चालीस ना तू या घरात. प्रिया, ये आता. पारू, ये.
दिशा, माझा पाडवा कडू करणार होतीस ना? पण बघ, किर्लोस्करांची गुढी कशी दिमाखात उभी येते. आणि मी माझा पाडवा माझ्या कुटुंबासोबत माझ्या घरी साजरा करते. आता कळलं? किर्लोस्करांकडे वाकड्या नजरेने बघितलं की काय होतं ते. इन्स्पेक्टर साहेब येऊन जाईल. मित्रांनो वाजवा. ए ते ठेव, दुसरं कोणीतरी सर्वण करेल. आणि ते फूल प्लीज इथून घेऊन जा. मला माझ्या रूम मध्ये पुन्हा एकदा फूल नकोय. पारू, अजूनही नाराज आहेस? तुला आलेलं बघून मी किती खुश झालो माहितीये. पण मला एक कळलं नाही, मी आणि प्रीतम तुला मनवण्यासाठी अक्षरशः गावी आलो होतो, तेव्हा तू आली नाहीस. अच्छा, ओ आईच्या म्हणण्यावर आलीस तर. देवी आईची भक्त. हे जास्वंदीचं फूल मला माहिती होतं तू हे फूल घेऊन नक्की येणार. आता तूच तुझ्या हाताने ते जागेवर ठेवून दे. ओके? खरं तर माझं चुकलं. काय झालं? मी हे फूल घेऊन इकडे यायला नकोच होतं. तर मीच मूर्ख आहे ना. तुम्हीच सांगितलं होतं ना की पुन्हा हे फूल तुम्हाला या खोलीत दिसता कामा नाही. पण मी येडीच आहे. माझ्या कुठे ध्यानात राहतंय. सवयीप्रमाणे आले मी तोंडवर करून हे फूल घेऊन. आय एम सॉरी, मी रागात बोलून गेलो ते. पण तुलाही खूप चांगलंच माहिती आहे का, मला ते तू जास्वंदीचं फूल घेऊन येतस ते रोज, ते किती आवडतं. ते दिसलं नाही तर मला करमत नाहीये. प्लीज. सर हात सोडा. नाही सोडणार सोडा. जोपर्यंत तू ते जास्वंदाचं फूल जागेवर ठेवत नाही हात सोडणार. सर काय चाललंय तुमचं? समजा तुम्ही म्हणाल तसंच व्हायला पाहिजे का? तुम्ही सांगाल तेव्हा मी फूल आणायचं, तुम्ही सांगाल नको फूल तेव्हा मी नाही आणायचं. नाही, समजा तुमच्या मनासारखंच व्हायला पाहिजे का? म्हणारच ना. आम्ही काय, आम्ही साधी माणसं आहोत. आम्हाला कुठं मन असतंय का? सॉरी पारू, हे बघ माझं खरंच चुकलंय. मी तुझी माफी मागतोय, पण प्लीज हे असं नको. प्लीज आधी सारखं वाग ना. मग तू जी शिक्षा देशील ना मला, ती मी भोगायला तयार आहे. पारू, मी लिटरली आहे ना, मी हिमालय चढेन यार तुझ्यासाठी, किंवा खोल समुद्रात जाऊन उडी मारतो आणि तिथून परत येतो. त्याची काय बी गरज नाही. मग मी काय करू सांग मला? अरे मी खानू पकडतो. प्लीज माझं ऐक, माझी चूक झाली, माफ.
पारू तू अजून माफ नाही केलं याला? यांना माफ करायला यांनी काय केलंय माझ्यासाठी? थँक्यू पारू अरे काय आहे सगळं? कशी आहे यार मुलगी? तूच सांग यार मला, मी काय करू जेणेकरून ती मला माफ करेल? ए दादा, लहानपणी जेव्हा आपण रुसायचो तेव्हा आई आपल्याला कशी मनवायची माहितीये? हो आठवत आहे ना, आई आपल्याला प्रेमाने जवळ घ्यायची आणि तिच्या तिच्या हाताने असं आपल्याला भरवायची. करेक्ट, तू पण तेच कर. तू जरा वेडा आहेस का? मी माझ्या हाताने पारूला घास भरू? हा बॉस, पारू आहे वो यार, उसके लिए इतना तो बनता है ना. कम ऑन. थांब, मी आलो 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 लगेच आलो. थांब. अहिल्या, युवक पण कसे जुळून येतात बघ. म्हणजे आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्या दिशा नावाच्या दुष्ट प्रवृत्तीच्या मुलीला आयुष्यातून हाकलून दिलं असतो. आपल्या सत्याचा विजय झाला आणि मुख्य म्हणजे आपल्या घरात सुखाची गुढी उभारलीस तू. खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. श्रीकांत, यात माझं काहीच कौतुक नाही. कौतुक करायचंच असेल तर पारूचं कर. बघ ना, ती गावाला गेली होती आणि फक्त माझ्या एका शब्दावरती परत आली. आणि केवढी मोठी रिस्क घेतली तिने. ती दिशाच्या घरी राहिली चुकून. श्रीकांत, चुकून जर ती दिशाला सापडली असती ना, तर त्या दिशाने काय केलं असतं पारूचं हे विचारही नाही करवत आहे. खरंच धाडसी मुलगी आहे ती. आजपर्यंत किर्लोस्कर कुटुंबासाठी राबत आली आहे आणि पारूने आपल्या घरासाठी जे काही केलंय ना, त्याची परतफेड आपण नाही करू शकत. अरे खरे, म्हणून फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी मी आज काहीतरी करायचं ठरवलंय. काय? मॅडम, तुम्ही बोलवलत मला? हो, खरंच पारूचं कौतुक करावं तेवढं थोडं. आणि रक्ताची नाती सुद्धा इतकी आपुलकीने वागत नाहीत रे एकमेकांशी. तुम्ही या घरासाठी इतकं केलंय आणि इतके जोडले गेलायत की आमच्या कुटुंबाचाच एक भाग झालाय. म्हणून आज पाडव्याच्या दिवशी मी असं ठरवलंय की तुम्ही आमच्या सोबत जेवायला बसायचं आहे. वा, नाही नाही, नको नको. अहो, आम्ही नोकर माणसं. अरे, तू आणि पारू या घरातले नोकर कधीच नव्हता. आईला तुला भाऊ मानते की नाही? आणि पारू तर या घराचं सर्वस्व झाली आहे. नाही म्हणू नकोस. हो पर मारुती, तू माझी इच्छा मोडणार आहेस का? नाही नाही, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय ना तसंच होईल. आता कसं? ही पारू नावाची मुलगी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. एखादा बिझनेस डील असतं ना तर क्रॅक केलं असतं, पण ही नाही, नाही जमणार आहे मला. ते घास भरून दादा, हे घे आणि लाग कामाला. पेड्यास का? हा एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे. तर तिला जाऊन घास बरोबर आणि मोकळा हो ना. प्रीतम, प्रीतम तुला कळतंय का रे? मी पारूला असं घास भरवणार, तिला तिला किती ऑकवर्ड फील होईल यार. आणि तुला मला पण ऑकवर्डच फील होणार आहे. आणि तुला काय वाटतं रे की तिला असं घास भरवल्यावर ती अशी खुदकन हसेल का? हा, मला वाटतं. मला नाही वाटत असं. ते आपल्यात सिनियर कोण आहे रे? मी ऑब्विसली. सगळ्या बाबतीत असशील, पण एका बाबतीत मी सिनियर. कोणत्या? मुलींच्या. मोठा. अरे, मुलींना कसं मनवायचं, त्यांचा रुसवा कसा काढायचा ना, यात तुम्हाला बीट नाही करू शकत. इनफॅक्ट प्रिया जेव्हा कधी कधी रुसते ना माझ्यावर, तेव्हा मी तिला असंच म्हणवतो, अरे ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे, जगातल्या पहिल्या माणसाने पण हाच वापरलाय. चल 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 ना. प्रीतम यार, आज छोटा भाई बोला भगवान बोला, आधीच सांगतो. चल ना. मला एक सांग, तू खरंच तुझ्या हाताने असं मुलींना घास भरवायचा? अरे बाबा, ही पहिली स्टेप आहे, अजून बरंच बाकी आहे. चल.